मित्रांनो, मी सर्वप्रथम आपला खूप आभारी आहे की तुमच्या या सहकार्यामुळे आज आपण जवळपास 80 सबस्क्रायबरचा टप्पा हा पार पाडलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, असेच माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता यावेत, फक्त 9वीचेच नाही तर 10वीचेही पाहता यावेत, यासाठी जे कोणी अद्याप माझ्या या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करावे अशी मी विनंती करतो आणि आजच्या आपल्या डिजिटल क्लासला आपण सुरुवात करूयात। विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स या प्रकरणाला सुरुवात केली होती। या प्रकरणामध्ये आपण पाठीमागच्या तासाला जेव्हा आपण एखाद्या प्राण्यांचे किंवा वनस्पतीचे वर्गीकरण करत असतो तेव्हा नेमकं त्याला कोणता बेस किंवा त्याचा नेमका कोणता पाया विचारात घेतला जातो किंवा त्याचे असे कोणते निकष असतात की ज्याच्यानुसार आपण एखाद्या वनस्पतीची मांडणी एखाद्या ठराविक गटामध्ये किंवा ग्रुपमध्ये करत असतो। तर आपण आता पुन्हा एकदा एक वनस्पतींच्या किंवा ऑल ओव्हर सजीवाच्या वर्गीकरणाचा आपण पुन्हा एकदा थोडासा आढावा घेऊयात। मग तर आपण पहिल्यांदा बघूयात व्हॉट इज द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट। इन दिस चॅप्टर वी स्टडी अबाउट द लिव्हिंग ऑर्गॅनिझम अराउंड अस। देयर आर नंबर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम। ओके, देयर आर टू काइंड्स ऑफ ऑब्जेक्ट आर प्रेझेंट। वन इज कॉल्ड अलाइव और इट इज आल्सो कॉल्ड लिव्हिंग and another are called dead. Living organisms are the bodies or object which have a certain properties like they are mobile, they grow, whatever may be, they can make digestion and so many there are the properties. All organisms उदाहरणात सांगायचं म्हणजे ज्यांच्यामध्ये जीव असतो ते सजीव, तसं लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये काही ठरलेले कॅरेक्टर जर त्याच्यामध्ये येत असतील तर त्याला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणतो, अन्यथा त्याला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणू शकत नाही। म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची वस्तूची वाढ होत असेल, तो रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन करत असेल, तो एक्सक्रीशन म्हणजे उत्सर्जन करत असेल किंवा त्यासोबतच तो रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन करत असेल, त्यासोबतच तो श्वास घेत असेल, सोडत असेल म्हणजे ब्रीदिंग करत असेल, असे काही ठरलेले कॅरेक्टर जर त्याच्याकडे येत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं म्हणतो। these living organisms are found of two type. याच्यामध्ये दोन प्रकारची लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला या ठिकाणी सापडलेले आहेत, म्हणजे शास्त्रज्ञाला सापडले आहेत। वन इज कॉल्ड द ऑर्गॅनिझम व्हिच आर कॉल्ड प्रोकॅरियोटिक्स। आपण ज्याला आदिक जीवी किंवा आदिक केंद्रकी असं जरी म्हटलं तरी चालेल, आणि दुसरा आहे ते म्हणजे यूकॅरियोटिक म्हणजे दृश्य केंद्रकी। नाउ क्वेश्चन arises that what is meant by prokaryotics? Okay, prokaryotics are the organism in which the cell organism does not contain any kind of membrane. म्हणजे थोडक्यामध्ये काय, आता प्रश्न असा पडला असेल आपल्याला हे सेल ऑर्गॅनिझम म्हणजे काय। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सेल ऑर्गॅनिझम नाही, सेल ऑर्गन। सेल ऑर्गन म्हणजे काय, जसं उदाहरणामध्ये पर्टिक्युलर काम करण्यासाठी आपल्या बॉडीमध्ये पर्टिक्युलर ऑर्गन्स असतात। पाहायचं असेल तर डोळे, ऐकायचं असेल तर कान, बोलायचं असेल तर तोंड, श्वास घ्यायचा असेल तर नाक। तसं प्रत्येक सेल मध्ये किंवा ऑर्गॅनिझम मध्ये ठरलेले काम करण्यासाठी ठरलेले ऑर्गनेल्स असतात की ज्याला आपण म्हणतो सेल ऑर्गनेल। लाईक एनर्जी प्रोड्यूस करायची असेल तर मायटोकॉन्ड्रिया आहे, पूर्ण सेल वरती कंट्रोल करायचं असेल आणि त्याचे कॅरेक्टर पुढच्या सेल मध्ये पाठवायचे असतील तर त्याला आपण न्यूक्लियस असं म्हणतो। मग हे जे तुमचे सेल ऑर्गनेल असतात, या सेल ऑर्गनेलच्या बाहेर जर वॉल नसेल, त्याची मेम्ब्रेन नसेल तर त्याला म्हणायचं काय, दे आर कॉल्ड सेल ऑर्गनेल्स विदाउट wall and all their organism are included under the prokaryotic organism. लक्षात आलं सगळ्यांच्या। आता उदाहरणामध्ये आपल्या आता पूर्ण शरीराची एक प्रकारे संरक्षण व्हावं म्हणून आपल्या बॉडीवरती स्किन आहे। जर स्किन नसती
तर आपल्याला कदाचित काय झालं असतं, मधल्या ऑर्गनला अफेक्ट किंवा ते परिणाम होऊ शकले असते. उदाहरणार्थ सांगायचं म्हणजे आपलं हृदय अतिशय नाजूक भाग आहे, मेंदू अतिशय नाजूक भाग आहे. तर याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी स्कल आहे, की आपण त्याला क्रॅनियल्स असं म्हणतो, आपल्याला म्हणतो मराठीमध्ये कवटी असं म्हणतो. मग कवटी कशासाठी, तर मेंदूचं संरक्षण करण्यासाठी. तसं सेल ऑर्गनेलचं संरक्षण करण्यासाठी जी वॉल असते त्याला सेल ऑर्गनेल वॉल असं आपण म्हणतो. अँड दोज ऑर्गॅनिझम विच डज नॉट कंटेन सच काइंड ऑफ वॉल दे आर अंडर द प्रोकॅरियोटिक्स. नेक्स्ट इज द यूकॅरियोटिक. यूकॅरियोटिक्स आर द ऑर्गॅनिझम in which cell organelles contain a wall. म्हणजे त्याच्या ऑर्गनेलच्या बाहेर काय असते, वॉल असते. आणि सगळ्यात एक महत्त्वाचा फरक असा आहे, प्रोकॅरियोटिक मध्ये त्या ठिकाणी असे त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियस हा नसतो. लक्षात ठेवा, याच्यामध्ये पर्टिक्युलर न्यूक्लियस असा नसतो, पण न्यूक्लियसच्या जागी काम करणारे काही फायबर्स असतात की ज्याला आपण न्यूक्लिक मटेरियल असं म्हणतो. ठीक आहे, म्हणजे याच्यामध्ये मटेरियल असतं, कॅरेक्टर ट्रान्सफर करणारे मटेरियल असतात, पण न्यूक्लियस नसतो. याच्यामध्ये यूकॅरियोटिक मध्ये कंपल्सरी हा न्यूक्लियस असतो, म्हणून नाव असं पडलंय दृश्य केंद्रकी. म्हणजे त्याचा केंद्रक हा दिसतो, म्हणजे थोडक्यात तो त्या ठिकाणी एक्झिस्ट करतो. याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक म्हणजे अधिकेंद्रकी, म्हणजे याच्यामध्ये केंद्रकासारखा भाग असतो, न्यूक्लियस सारखा भाग असतो, पण एक्झॅक्ट काय नसतं, न्यूक्लियस नसतं, तर त्या ठिकाणी जेनेटिक मटेरियल असतं. त्यानंतर दिस प्रोकॅरियोटिक इज classified into single kingdom and that is called Monera. Okay, that is the prokaryotic contain the kingdom Monera, but this eukaryotic is further divided into two डिफरंट काइंड्स. आता हे जे तुमचे दृश्य केंद्रकी असतात याच्यामध्ये पुन्हा त्यांनी किती प्रकार केलेत, दोन केलेले आहेत. मीन्स वन इज कॉल्ड युनिसेल्युलर, अनदर इज कॉल्ड मल्टीसेल्युलर. ओके, नेम इटसेल्फ सेज इट्स मीनिंग. युनी मीन्स एक, सेल्युलर म्हणजे सेल, म्हणजे याच्यामध्ये एकच सेल असतो. म्हणजे ही जी पूर्ण बॉडी जी बनलेली आहे किंवा हा जो ऑर्गॅनिझम बनलेला असतो तो ऑर्गॅनिझम फक्त एका सिंगल सेलचाच बनलेला असतो. ओके, बट मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम कंटेन अ नंबर ऑफ सेल्स. फॉर एक्झाम्पल, आता याच्यामध्ये एक्झाम्पल पाहायचं असेल तर युनिसेल्युलर मध्ये अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, यासारखे आहेत की ज्यांची पूर्णच बॉडी ही फक्त एकाच सेलची बनलेली असते. दॅट इज कॉल्ड युनिसेल्युलर. फॉर एक्झाम्पल, अनदर मल्टीसेल्युलर इज द ह्युमन बॉडी or animals like dog, cat and so many examples are of the multicellular organism. Plants are also multicellular organisms. Some plants are multicellular and some plants are unicellular. Okay, now we have to study about the unicellular organism. This unicellular organism is further classified into a single kingdom and that simple kingdom is the kingdom Protista. Okay, now this is the single, that is called the Protista. But that multicellular organism बहुपेशी is divided into two parts. One multicellular organism which contain a cell wall around it. म्हणजे ती जी सेल असते त्या सेलच्या बाहेर तिचं संरक्षण करण्यासाठी जर वॉल असेल तर ती झाली विथ सेल वॉल, आणि जर नसेल तर ती झाली विदाउट सेल वॉल. आता इथं कसा फरक आहे बघा, सेल ऑर्गनेलच्या भोवती वॉल असणं आणि नसणं. सेल ऑर्गनेल भोवती, इथं विषय कसा आला, मुळात त्या ऑर्गनेलच्या ऑर्गनेल नाही ऑर्गॅनिझमच्या भोवती. फरक कळाला का? ठीक आहे, तुम्हाला उदाहरण समजून मी सांगतो. बघा, आपल्या प्रत्येक पार्टचं संरक्षण करण्यासाठी बाहेरून काही ना काहीतरी प्रोटेक्शन आहे. हर्ट जर समजा असेल तर त्याचं प्रोटेक्शन करण्यासाठी काय आहे, माझ्याकडं रिब्स आहे, बरोबर आहे की नाही. त्यानंतर आपला स्पायनल कॉर्ड हा नाजूक आहे, त्याचं संरक्षण करण्यासाठी कोण आहेत, दॅट इज कॉल्ड, आपण त्याला म्हणतो मराठीमध्ये पाठीचे मनका किंवा कणा आपण ज्याला आपण म्हणतो, बरोबर आहे की नाही. तशा पद्धतीनं लक्षात घ्या, तशाच पद्धतीनं
प्रत्येक सेलचं, प्रत्येक म्हणजे असं असावंच असं नाही, पण याच्यामधल्या विथ सेल वॉल असणाऱ्या सेलच्या बाहेर त्याचं प्रोटेक्शन व्हावं म्हणून त्याला वॉल असते आणि त्याला म्हणतो सेल वॉल. उदाहरणामध्ये आपल्या घराचं संरक्षण व्हावं, उदाहरणार्थ आपलं संरक्षण व्हावं म्हणून भिंती, 4 भिंती बरोबर आहे घराच्या, पण ह्या 4 भिंतीचं सुद्धा संरक्षण व्हावं, कुत्रे मांजरं किंवा एखादा डायरेक्ट कचरा वगैरे आपल्या घरामध्ये येऊन आपण काय करतो, घराच्या बाहेर एक वॉल असते की ज्याला आपण म्हणतो कंपाऊंड वॉल. तसं या ठिकाणी सेलच्या बाहेर एक वॉल असते की जिला आपण म्हणतो सेल वॉल. म्हणजे ज्याच्यात सेल वॉल असते असे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आणि असे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम की ज्याच्यामध्ये सेलच्या भोवती वॉल नसते. ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं विथ सेल वॉल असणारे प्लांट्स आहेत. ओके, म्हणजे मोस्टली प्लांट जे असतात त्यांच्या भोवती काय असते, त्याच्या सेल भोवती सेल वॉल असते. हे आपण 8वी मध्ये शिकलो. आणि जर ॲनिमल सेल जर बघितलं तर त्या ॲनिमल सेलच्या बाहेर अशा प्रकारची कोणतीही वॉल नसते, म्हणून ते झाले विदाउट सेल वॉल. मग आता हे जे तुमचे विथ सेल वॉल आहेत, that with cell wall multicellular organism are further divided into 2 parts. Okay, one is called autotropics and another is called heterotropics. म्हणजे असे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम असतात की ज्यांच्या सेल भोवती सेल वॉल असते. मग ते 2 प्रकारचे झाले, एकाला म्हणायचं ऑटोट्रॉप्स आणि दुसऱ्याला म्हणायचं हेटेरोट्रॉप्स. Now question arises that what is mean by autotrophs? The name itself says its meaning. Auto म्हणजे स्वयं म्हणजे स्वतः आणि ट्रॉपिक मीन्स पोषण, म्हणजे जे स्वतःचं पोषण स्वतः करतात, म्हणजे जवळपास प्लांट्स किंवा ग्रीन प्लांट्स. जेवढ्या हिरव्या वनस्पती आहेत त्या सगळ्या हिरव्या वनस्पती काय करतात, all that green plants contain a chlorophyll and with the help of that chlorophyll they produces the carbohydrate. Okay, आणि ते काय करतात, कार्बोहायड्रेट क्रिएट करतात, म्हणजे स्वतःचं पोषण स्वतः करतात, स्वतःचं अन्न स्वतः क्रिएट करतात. Okay, after that there is a heterotrophs, but the organism or some organism does not produce its own food. They are all the heterotrophs. For example, some kinds of fungi, काही अशा प्रकारच्या बुरशी असतात की जे स्वतःचं अन्न स्वतः करत नाहीत, पण ते अन्नासाठी दुसऱ्यावरती डिपेंड असू शकतात. ह्युमन किंवा ॲनिमल स्वतःचं अन्न स्वतः करत नाहीत, ते हेटेरोट्रॉपिक जरी असले तर ह्याच्यात येत नाहीत, ते विदाउट सेल वॉल मध्ये येतात. ओके, नाउ दिस विदाउट सेल वॉल इज डिवाइडेड इनटू वन काइंड and that kind is called Animalia or kingdom Animalia. After that, this autotroph is divided into a single type that is called kingdom Plantae. म्हणजे याच्यामध्ये सगळे प्लांट्स येतात. ओके, and the heterotrophs are called fungi. Fungi means बुरशी. Understand all of you? In this manner we study about the classification of living organism. Okay, once again I am repeating, living organism are of 2 types. One is called prokaryotic, another is called eukaryotic. Prokaryotic does not contain wall around cell organelle, but eukaryotic contain wall or membrane around the cell organelle. Okay, this prokaryotic is divided into one kind that is called monera, but after that eukaryotic are divided into 2 types. One is called unicellular, another is called multicellular. This unicellular is divided into one single type that is called kingdom Protista, but that multicellular is divided into 2 parts. One part is called with cell wall and another is called without cell wall. With cell wall, multicellular organism divided into 2 types. One is called autotrophs, another is called heterotrophs. Autotroph is a single type that is called kingdom Plantae. Okay, but that heterotroph is divided into one kind that is called kingdom Fungi. इथे kingdom हा शब्द आहे पण आपण या ठिकाणी टाकलेला नाही. Okay, and after that the without cell wall is divided into a single kind that is called
Animalia, and in this chapter we have to study the kingdom Plantae. मग आता आपल्याला या ठिकाणी फक्त कुणाचा अभ्यास करायचा आहे तर तो करायचा आहे किंगडम प्लांटी म्हणजे फक्त वनस्पतींचा. आणि पुढच्या वर्षी जो करायचा आहे तो इथं होता शेवटला, तो म्हणजे ॲनिमेलिया. म्हणजे पुढच्या वर्षी आपल्याला ॲनिमलचं क्लासिफिकेशन पाहायचं आहे आणि या वर्षी आपल्याला प्लांटचं क्लासिफिकेशन पाहायचं. ओके, दिस किंगडम प्लांटी इज डिवाइडेड इनटू टू पार्ट. वन इज कॉल्ड क्रिप्टोगॅमी अँड अनदर इज कॉल्ड फिनोरोगॅमी. नाउ क्वेश्चन arises that what is mean by क्रिप्टोगॅमी मीन्स क्रिप्टोगॅम मीन्स आपण त्याला म्हणतो अपुष्प म्हणजे याला फुलं येत नाहीत. ओके, अँड दॅट इज कॉल्ड फेनोरोगॅमी मीन्स इट कंटेन द फ्लावर मीन्स नॉन फ्लावरिंग आर क्रिप्टोगॅमी अँड फ्लावरिंग इज द फेनोरोगॅमी. ओके, आफ्टर दॅट दिस क्रिप्टोगॅमी इज डिवाइडेड इनटू थ्री पार्ट. वन इज कॉल्ड थॅलोफायटा, another is called bryophyta, and third is called pteridophyta. Once again, kingdom Plantae divided into two parts. One is called cryptogamy, non-flowering plant, and another is called phanerogamy, that is called flowering plants. Okay, after that this cryptogamy divided into three parts. One is called thallophyta, another is called bryophyta, and last one is called pteridophyta. Okay, after that phanerogam is divided into two parts. One is called gymnosperm and another is called angiosperm. आता प्रश्न असा पडतो सर जिम्नोस्पर्म मीन्स काय आणि अँजिओस्पर्म मीन्स काय. आपण याला जर सोप्या भाषेत करूयात आपण, जिम्नस म्हणजे ओपन, स्पर्म म्हणजे बिया, याच्या बिया ज्या असतात ते ओपन असतात. म्हणजे सायकस वगैरे जर आपण बघितलो तर त्याच्यामध्ये बिया हे डायरेक्ट ओपन येतात. ओके, आणि अँजिओस्पर्म, अँजिओ म्हणजे क्लोज्ड, स्पर्म म्हणजे बिया, याच्या बिया या फळामध्ये क्लोज असतात. उदाहरण सांगायचं म्हणजे बोर, आंबा, चिंच, जामुन म्हणजे जांभळ आपण ज्याला म्हणतो, ह्याच्या बिया कशा असतात मध्ये असतात, फळामध्ये बिया असतात. ओके, दॅट इज कॉल्ड अँजिओस्पर्म. That angiosperm divide into two parts. One is called monocot, another is called dicot. Name itself called mono means एक आणि cot means cotyledon म्हणजे आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो दल म्हणजे एक दल, आणि डायकॉटिलिडॉन म्हणजे द्विदल. बघा मी तुमच्या समोर दोन उदाहरण ठेवतो. एक ठेवतो तो म्हणजे जांभळ आणि दुसरं ठेवतो तो म्हणजे आंबा. ओके, आता जांभळ खायचं मधलं बी बाजूला काढायचं. ओके, आंबा खायचा त्याचं बी म्हणजे कोय बाजूला काढायची. ती कोय घ्यायची आणि ह्याचं पण जांभळामधलं बी घ्यायचं. त्या जांभळाच्या बियाला जर तुम्ही वरून मारलो तर त्याचे दोन समान भाग होतात का? होत नाही. बरोबर आहे, ते एकतर बुकटा होईल किंवा मग ते कुठून तरी दुसरीकडून कट होईल, पण दोन समान भाग होणार नाही म्हणजे ते झालं मोनोकॉट. आता ते जर तुम्ही चिंचू का म्हणलं किंवा मग सांगितलं उदाहरण कोणतं आंबा, तर ह्या आंब्याला जर तुम्ही कोयला जर मधून मारलो तर त्याचे दोन समान भाग होतात म्हणजे ते कोण आहे डायकोट आहे. पुन्हा हरभरा, बरोबर आहे, हरभऱ्याला जर हे केलं तर तुम्ही दोन भाग होतात. चिंचुका त्याचे दोन भाग होतात, वटाणा त्याचे दोन भाग होतात. बरोबर आहे, बोर असते आपली बोर, त्या बेरीला जर तुम्ही मारलो मधले आटोळीला तर त्याचे दोन भाग होत नाहीत म्हणजे ते मोनोकॉट आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याचे दोन भाग होतात ते मोनोकॉट आणि ज्याचे दोन भाग होतात ते डायकॉट आणि ज्याचे दोन भाग होत नाहीत त्याला म्हणायचं मोनोकॉट. दोन समान भाग म्हणजे दोन समान भाग, वेडे वाकडे होता कामा नाही. समजा आंबळीचं बी घेतलं तुम्ही मधून एक कार दगड घेऊन त्याला मारला आणि तुम्हाला दोन समान भाग झाले, तर तसं नाही. त्या कसंही मारलं तर त्याचे दोनच समान भाग व्हायला पाहिजे. मग आता आपण जाऊयात याच्याकडे, दॅट इज कॉल्ड क्रिप्टोगॅमी. ओके, क्लास इन द क्लासिफिकेशन ऑफ प्लांट the next bit is the cryptogamy. The first character of that cryptogamy is it is a non flowering plant. Okay, याला बिलकुल काय येत नसतात, फुलं येत नसतात. After that and they reproduces by spore formation. Okay, आणि ते spore form करून मग त्याचं रिप्रोडक्शन होत असतं. Okay, after that we have to study in detail cryptogamy, that is division cryptogamy. This division cryptogamy
पाठीमागे शिकलो होतो आपण. इज डिवाइडेड इंटू 3 पार्ट. वन इज कॉल्ड थॅलोफायटा, अनदर इज कॉल्ड ब्रायोफायटा अँड थर्ड वन इज कॉल्ड टेरिडोफायटा. ओके, आफ्टर दॅट वी हॅव टू स्टडी अबाउट द थॅलोफायटा. नेमका आता हे थॅलोफायटा मध्ये जर आपण एखाद्याला टाकत असेल तर त्याचे कॅरेक्टर काय असतील. तर फर्स्ट कॅरेक्टर ऑफ दॅट थॅलोफायटा इज दे आर मेनली aquatic habitat, म्हणजे ते जास्त करून पाण्यातच वाढतात. मग ती तुमची वॉटर बॉडी सलाईन असेल. सलाईन म्हणजे लावायचं सलाईन नव्हे. सलाईन मीन्स सॉल्टी वॉटर, समुद्र वगैरे क्षार असणारी. ठीक आहे. आणि फ्रेश म्हणजे तळ वगैरे, लेक वगैरे, त्यात काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे दोन्हीत सुद्धा वाढू शकतात, गोड्या पाण्यात आणि खाऱ्या पाण्यात. ओके. ना नेक्स्ट, दे डू नॉट हॅव द स्पेसिफिक ऑर्गन. त्यांना असे स्पेसिफिक ऑर्गन नसतात. जसं आपला चिंच आहे तर चिंचाला कसं मूळ आहे, खोड आहे, पुन्हा त्यानंतर इतर पुन्हा फळं आहेत, पुन्हा त्याच्यानंतर वेगवेगळे पार्ट आहे. बरोबर आहे की नाही. तसं यांना पार्ट नसतात. म्हणजे याला रूट नसतं वेगळं, त्याला स्टेम नसतं, लिव्ज म्हणजे पानं नसतात आणि फ्लावर म्हणजे फुलं सुद्धा नसतात. आता ही प्लांट बघा तुम्ही, आहे की नाही. तर ही जी आहे तुमची, त्याला कुठेही पानासारखा भाग दिसत असला तरी दुसरं इथं कुठे त्याला ट्रंक नाही, म्हणजे काय नाही, स्टेम नाही, किंवा ह्याला कुठं रूट नाही, किंवा ह्याला इथं कुठं फ्लावर्स नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर इज सम आर ॲटोट्रॉपिक. त्यातले काही स्वयंपोषी आहेत. आता ही हिरवी दिसते, स्वयंपोषी आहे. ओके. अँड सम आर हेट्रोट्रॉपिक. ओके. याच्यामध्ये काय येऊ शकतं तुमचं, अल्गी, आणि त्याच्यानंतर तिकडं ईस्ट. ओके. आफ्टर दॅट द अल्गी हॅव अ सॉफ्ट फायबर लाईक बॉडी. अल्गी म्हणजे त्याला आपण आपल्या भाषेत काय म्हणतो, गुळ, म्हणजे अल्गी. त्याला शैवाल असं आपण म्हणतो. बरोबर आहे की नाही. मग आता ही जी शैवाल वगैरे जे आहे तुमचं घरामध्ये, शेवाळ वगैरे भरपूर वाढलेले दिसते तुम्हाला. ते शेवाळ काढून बघा तुम्ही. त्याला ना मूळ आहे, ना त्याला कुठं लिव्ज आहेत, ना त्याला कुठं रूट आहेत, ना काहीच नाही. बरोबर आहे की नाही. म्हणजे थोडक्यामध्ये त्याचं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊ शकतो. दे आर सॉफ्ट, आणि तुम्ही ते बघितले सॉफ्ट सॉफ्ट लागतं. त्यानंतर फायबर लाईक, त्याचं उदाहरण तुम्हाला इथे दिसेल. फायबर लाईक बघा, अशा प्रकारची त्याची काय असते, म्हणजे ही अल्गीची रचना असते असं नाही. हा प्लांट वेगळा आहे, पण याच थॅलोफायटा मधला आहे, त्यामुळे तो इथं उदाहरणादाखल घेतलाय. चारा वगैरे असे त्याचे नावं असतात. अँड दे आर मल्टीसेल्युलर. ते काय असू शकतात, बहुपेशी, और युनिसेल्युलर, एक पेशी पण असू शकतात. मायक्रोस्कोपिक, एकदम छोटे पण असू शकतात, की जे आपल्याला कदाचित उघड्या डोळ्यानं दिसू सुद्धा शकणार नाही. आणि बऱ्याचदा काय असतात ते मॅक्रोस्कोपिक, म्हणजे दिसायला मोठे आकारानं असू शकतात. आपण ते उघड्या डोळ्याने काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. ओके. दिस इज ऑल अबाउट द थॅलोफायटा अँड द एक्झाम्पल्स आर स्पायरोगायरा. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेल स्पायरोगायरा. ओके. पिलोथ्रिक्स, वुल्वा आणि सर्व्हिक्स. अंडरस्टँड ऑल ऑफ यू. इन दिस मॅनर देयर इज अ कॅरेक्टर ऑफ थॅलोफायटा. आता परीक्षेमध्ये तुम्हाला विचारत असताना तुम्हाला 1, 2, 3 कॅरेक्टर देतील आणि असं म्हणतील, समजा हा एखादा ऑर्गॅनिझम आहे, त्याची बॉडी अशी आहे, फायबर लाईक आहे, दे डू नॉट कंटेन ट्रू डू नॉट कंटेन ऑर्गन लाईक root, stem, leaves and flower. Then what should be its classification, or what should be its class? That is called Theridophyta. अशा प्रकारचे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील. After Theriodophyta we have to study about the Bryophyta. Okay, but that will be studied to the next video. Okay. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा माझा व्हिडिओ ऐकला, पाहिला, त्याबद्दल मी तुमचे खूप आभार व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा मी सर्वांना अशी विनंती करतो की तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावरती प्रेस करा आणि या चॅनलला